महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं तसेच माता भगिनींचं मी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनापासून शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आणि काही क्षणातच आपण या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे डायनामिक टीचर सुनील भैया भुजवानी यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. हा नालाचं जे काम केलेलं आहे ते आम्ही संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये 12 गावांमध्ये केलेलं आहे. आणि सोबतच आम्ही जसे कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो तर त्यांनी आम्हाला गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यांचे सुद्धा 55 धरण आम्हाला दिले होते. आम्ही त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं की इतकं काम आम्ही नाही करू शकत, पण त्यांचा शब्द होता की हे काम आर्ट ऑफ लिव्हिंग करू शकते. तर 55 धरणांचं सुद्धा आम्हाला काम दिलं होतं आणि त्याच्यातले आम्ही 9 धरण यावर्षी काम केलं होतं मागच्या वर्षी. आणि आता राहिलेले पुढचे धरण आहेत आम्ही आता ह्या वर्षी करणार आहे. ते आपलं तेलाराचं धरण आहे. आणि त्याच्यानंतर मयूर भैया, मयूर 1 मिनिट सामने प्लीज, 1 मिनिट. मयूर बोलते हैं. तर ते कुठे धरण केलेले आहेत ते आमचे मयूर शर्मा म्हणून आमचे व्हॉलेंटियर्स आहेत. जे सोशल प्रोजेक्ट आहेत ते त्यांच्या अंडरमध्ये आहेत. आपले जे धरणचं काम केलेलं आहे त्या धरणांचे नाव सर्वांना सांगा. नाही, तालुका नाही, गावाचे. दुसरा आहे पाटण धरण, तिसरा आहे तो आपला कवळा धरण आणि हराकडे धरण आणि बुलढाण्यामध्ये आणि त्यानंतर आपला बुलढाण्यामध्ये 2 धरण आहे, खडेगाव आणि चोरगाव. आणि आपला मोठा धरण आहे तो वाणी. असे आपले 8 धरणाचे काम झालेले आहे. आपल्याकडे चौकटची लिस्ट होती आणि सगळे धरण आपण त्याच्यावर आपण आता सिस्टमच्या लेवलमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. आता भैयाने सांगितलं सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की येत्या 1 तारखेला जो भैयाने आताच आमचा भजन संध्याचा कार्यक्रम सांगितला, तर सर्व पत्रकार बांधवांना अशी विनंती आहे की आपण ती बातमी सर्वांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लावावी अशी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे आपल्या सर्वांना विनंती करते. तसं तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअपवर पूर्ण भैयाच्या मोबाईलवरनं आपल्या व्हॉट्सअपवर सगळे जे कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती येऊन जाईल आपल्या सर्वांना. बातमी तर लावायचीच आहे. निमंत्रण आहे की सर्वजण तुम्ही परिवार सोबत या आणि सहपरिवार या. खूप चांगला कार्यक्रम होणार आहे. आजपर्यंत आपण भरपूर कार्यक्रम पाहिलेले असणार, पण ह्या प्रकारचा कार्यक्रम जे तुम्हाला जन्मभर आठवण राहील अशा प्रकारचा प्रोग्राम होणार आहे. खूप सुंदर प्रोग्राम आहे. आपल्या डिस्ट्रिक्टवरूनच नाही, बाकीच्या डिस्ट्रिक्ट, बाहेरच्या डिस्ट्रिक्ट वरून सुद्धा ज्यांनाही माहिती आहे विक्रम हाजरा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्संग ते सुद्धा येणार आहे. तर आपल्या पूर्ण परिवाराला आमच्याकडून निमंत्रण आहे की सर्वांनी कार्यक्रमामध्ये यायचंच आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारकडून सर्वांचं मी शब्दसुमनांना हार्दिक स्वागत करतोय. हा,
आपलं कधी आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की आपण कोणत्याही प्रोग्रामचं जेव्हा सुरुवात करतो तर सर्वात पहिले आपण इंट्रोडक्शन परिचयनं सुरू करतो. तर मी सुनील भोजवानी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मागील 15 वर्षापासून एक प्रशिक्षक आणि सेवक म्हणून सेवा देत आहे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये. आणि माझ्यासोबत आमचे सुदर्शन भैया खरात आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मागील 15 वर्षापासून सेवा देत आहे आणि सध्या मागच्या वर्षी ते प्रशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सेवा देत आहे. सोबतच मयूर भैया अग्रवाल हे सुद्धा आमचे सेवक आणि भावी टीचर सुद्धा आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये. त्यांच्या सोबत प्रशांत भैया राठोड आहेत, ते सुद्धा मागील 10 वर्षापासून आमचे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सेवा देत आहे आणि ते सुद्धा भावी टीचर आहेत. आणि माझ्यासोबत माझी अर्धांगिनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर खुशी भोजवानी हे सुद्धा मागील 2 वर्षापासून प्रशिक्षक म्हणून सेवा देत आहे. आणि सोबतच कविताजी भोजवानी हे सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये टीचर आणि व्हॉलेंटियर म्हणून सेवा देत आहे. तर आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो की आर्ट ऑफ लिव्हिंग जी संस्था आहे ही मागील 44 वर्षापासून 45 वर्ष पूर्ण होणार आहे. 44 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि योग प्राणायामाचं प्रचार प्रसार करत है. और गुरुजी का हमेशा कहना है कि जब तक तनाव मुक्त मन या तनाव मुक्त मनुष्य और हिंसा मुक्त समाज नहीं होता है तब तक हम लोग जागतिक शांतता नहीं कर सकते हैं. तो इसके लिए तनाव मुक्त होने के लिए गुरुदेव के द्वारा जो सुदर्शन क्रिया एक प्रभावशाली तनाव मुक्त क्रिया है वो पिछले 44 सालों से 44 ईयर्स से 180 से ज्यादा देशों में आर्ट ऑफ लिविंग ये काम करते आ रही है. और जागतिक और शांति दूत बोल के गुरुदेव जो है प्रसिद्ध है और गुरुदेव को पद्म भूषण पुरस्कार भी मिल चुका है. साथ ही साथ केंद्र सरकार द्वारा इंडियन योगा एसोसिएशन उनके अध्यक्ष नियुक्त किए गए, जिनका काम है कि हमारा जो योग प्राणायाम है इसका विश्व में प्रचार प्रसार हो. और इसी के अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय द्वारा जो लास्ट ईयर हर घर ध्यान चलाया गया था, जिसका उद्देश्य था कि हर घर में ध्यान होना चाहिए ताकि तनाव मुक्त मन रहे हमारा. तो उसकी अध्यक्षता, गुरुदेव की अध्यक्षता में ये हर घर ध्यान का बहुत ही सुंदर उपक्रम चलाया गया था. पिछले 2 साल से ये कंटिन्यू चलता आ रहा है. और इसके साथ ही साथ आर्ट ऑफ लिविंग के द्वारा जो सामाजिक काम होते हैं, तो हम लोग उसके बारे में थोड़ी सी चर्चा करने के लिए आप जो ये विशेष आज हम लोगों ने पत्रकार परिषद बुलाई है, उसका उद्देश्य यही था कि जो आर्ट ऑफ लिविंग के माध्यम से बहुत सारे सामाजिक काम हो रहे हैं, अभी तक हम लोगों ने इसका प्रचार प्रसार उतना नहीं किया था. पर एडवर्टाइजिंग का जमाना है, जब तक लोगों को पता नहीं चलता है तो वो जुड़ते नहीं है. इसीलिए हम लोग आज आपको यहाँ पे इन्विटेशन दिया था. और सबसे पहले मैं बताना चाहूंगा कि आर्ट ऑफ लिविंग का गिफ्ट स्माइल बोल के प्रोजेक्ट चलता है, जिसके अंतर्गत हमारे 1262 स्कूल्स, 1 लाख से ज्यादा स्टूडेंट्स और 22 स्टेट्स में हमारा गिफ्ट स्माइल बोल के प्रोजेक्ट चलता है, जिनका 1 लाख से ज्यादा बच्चों का पूरा पढ़ाई, रहना, उनका भोजन, वो सारा व्यवस्था आर्ट ऑफ लिविंग के माध्यम से यहाँ पर हो रहा है. उसके बाद में जो हमारा एजुकेशन सेक्टर का जैसा बात हो गया, उसके बाद में विश्व शांति के लिए गुरुदेव हमेशा कार्यरत रहते हैं. और कहीं पर भी किसी भी देश में जहाँ पर भी कुछ वहाँ पे द्वंद्व होते हैं, कॉन्फ्लिक्ट्स रहते हैं, उनकी मध्यस्थता के लिए गुरुदेव को हमेशा ही इनवाइट किया जाता है. और उसी का एक ये था कि राम जन्मभूमि जो इतना बड़ा हमारा इतने सालों से जो विश्व में पूरा इसका था कि ये कभी सॉल्व हो ही नहीं सकता है. जो टीम बनाया था सरकार द्वारा और जो न्यायालय द्वारा, तो उसमें भी गुरुदेव वो टीम में थे और उन्होंने बहुत ही सहजता से वो प्रॉब्लम जो था इतने वर्षों से उसको सॉल्व करने में बहुत बड़ी भूमिका गुरुदेव ने निभाई थी. उसके बाद में रूरल डेवलपमेंट के हमारे बहुत अच्छा कार्य हो रहे हैं. YLTP जो हमारा यूथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम होता है, उसके अंतर्गत गाँव में जो किसान या फिर जो गांव के लोग हैं, उनकी शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक और आध्यात्मिक उन्नति कैसे हो, इस पर हमारा बहुत अच्छा काम चल रहा है. और उसके साथ ही साथ नैसर्गिक खेती
और सेंद्रीय खेती जिसको बोलते हैं उसका भी हम लोग प्रशिक्षण दे रहे हैं, और जिसका बहुत ही अच्छा इम्पैक्ट दिख रहा है। स्वावलंबी बन रहे हैं लोग, आर्थिक दृष्टि भी वो आत्मनिर्भर बन रहे हैं। साथ ही साथ ऑर्गेनिक फार्मिंग के साथ हम लोग डिजास्टर रिलीफ के भी बहुत सारे काम रहते हैं। जहां कहीं भी कुछ विपदा आती है तो वहां पर आर्ट ऑफ लिविंग की टीम हमेशा कार्यरत रहती है। साथ ही साथ हमारा वुमेन एम्पावरमेंट का अभी पिछले हफ्ते में ही वुमेन्स एम्पावरमेंट के लिए बेंगलोर आश्रम में इसका बहुत बड़ा प्रोग्राम लिया गया था, जिसमें करीब करीब 80 से ज्यादा देशों के महिलाएं और जो वहाँ की लीडर्स थी वो सारे वहाँ पे उपस्थित थी, और गुरुदेव के मार्गदर्शन में वहाँ पे बहुत सुंदर उनको कार्यक्रम दिया गया था। और सबसे बड़ा हमारा जो प्रिजन स्मार्ट प्रोग्राम चलते हैं, जो कैदी हैं, कैदियों का भी जो रहता है उनको भी प्रशिक्षण देते हैं। उनको भी जो तनाव रहता है या वो फिर से अपने समाज में पहले जैसे जिंदगी कैसे जी सकते हैं उसके बारे में उनको योग, प्राणायाम, ध्यान और कुछ ज्ञान की बातों के द्वारा उनको वो प्रिजन स्मार्ट हमारा प्रोग्राम चलता है। और वाटर कंजर्वेशन जो जल तारा प्रोजेक्ट आज हमारा पूरे महाराष्ट्र में एक आइडियल बोल के हमारा प्रोजेक्ट को लिया है। 2 साल पहले जब गुरुदेव जालना डिस्ट्रिक्ट में वाटूर आश्रम में आए थे, तब वहां पर वर्तमान जब मुख्यमंत्री थे शिंदे साहब, एकनाथ शिंदे साहब भी थे, और वो बहुत बड़ा प्रोग्राम हुआ था। वहां पर ही शिंदे सर ने अनाउंसमेंट किया था कि जल तारा प्रोजेक्ट है। मैं जल तारा के लिए 2 मिनट बताना चाहूंगा कैसा है हम लोग करते हैं। हम लोग हर एकड़ में एक 6x4